मित्रांनो, स्वागत आहे तुमचं झटपट क्लास या मराठी चॅनलमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. नुकतेच घाना देशाने द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 2. नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे? उत्तर आहे 24. प्रश्न क्रमांक 3. भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे गाझियाबाद. प्रश्न क्रमांक 4. कांगो आणि रवांडा या दोन देशात कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन DC. प्रश्न क्रमांक 5. FIH वुमेन्स प्रो लीग 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे जर्मनी. प्रश्न क्रमांक 6. FIH वुमेन्स प्रो लीग 2025 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? उत्तर आहे नेदरलँड. प्रश्न क्रमांक 7. US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आयुष शेट्टी. प्रश्न क्रमांक 8. पेंटोगटार्न शिवानवात्रा या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतेच न्यायालयाने पदावरून निलंबित केले? उत्तर आहे थायलंड. प्रश्न क्रमांक 9. पेंडसे यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते? उत्तर आहे इस्रोचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ. प्रश्न क्रमांक 10. देशाचे पहिले अंध आयर्नमॅन किताब पटकावणारा व्यक्ती कोण आहेत ज्यांना नुकतेच निधन झाले आहे? उत्तर आहे श्रीनिवास दलाल. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थांची NIPCCD स्थापना कधी झाली? उत्तर आहे 28 फेब्रुवारी 1966. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या संघटनेद्वारे 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे? उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघ. प्रश्न क्रमांक 15. प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलात दाखल झालेल्या दुसऱ्या जहाजाचे नाव काय आहे? उत्तर आहे INS उदयगिरी. प्रश्न क्रमांक 16.
मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 17. नुकतेच कोणत्या देशाने हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 18. आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन बिहार राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे? उत्तर आहे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 19. प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे? उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक 20. सुरिनाम WHO द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश ठरला आहे? उत्तर आहे 46वा. प्रश्न क्रमांक 21. 72वी विश्वसुंदरी मिस वर्ल्ड 2025 विजेत्या कोण? उत्तर आहे कोपल सुचाता चुआंगसरी. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे सुजाता बागुल. प्रश्न क्रमांक 23. कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू? उत्तर आहे डोमराजू गुकेश. प्रश्न क्रमांक 24. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेती भारतीय लेखिका? उत्तर आहे बानू मुश्ताक. प्रश्न क्रमांक 25. बुकर मिळालेलं पहिलं कन्नड पुस्तक? उत्तर आहे हार्ट लॅम्प. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.